नमस्कार. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातली पंचमी तिथी. तर पंचमीचा मुहूर्त बघून आज इथं मी औदुंबराचा आपल्या औदुंबर किंवा तुम्हाला जसं उपलब्ध असेल त्याप्रमाणे उंबरा बसत आहे. तर उंबऱ्यासाठी पहिल्यांदा आपण इथं ज्या स्वस्तिक पट्टी आहे, स्वस्तिक यंत्राची पट्टी घेतलेली आहे, पंचरत्न घेतलेले आहेत, दुर्गाद्वार यंत्र आहे. आपण त्याची प्रोसेस बघा ती कशी करायची ते. आपण पहिल्यांदा यंत्र हे सर्व पंचामृताने धुवून घेतोय. म्हणजे आपण थोडी सगळ्या यंत्रांची ज्या वस्तू आहेत त्यांची पंचोपचार षोडोपचार पूजा करून घेतोय. गंगाजल, गोमूत्र, पंचामृत हे सर्व टाकून पहिल्यांदा स्वच्छ ती जागा शुद्ध करून घेतोय. त्याच्यामध्ये आपण गंगाजल टाकलेला आहे. आपण त्याच्यामध्ये सप्तमातृका आहे त्या टाकणार आहोत. फक्त 2 मिनिटं घ्यायची, एकच मिनिट. हे आपण सप्तमातृका टाकून घेतोय पहिल्यांदा सगळ्या. अशी स्वस्तिक यंत्राची पट्टी आहे ती उंबऱ्याखाली टाकावी. त्यामुळे येणारी वाईट शक्ती इथे थांबली जाते. आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे त्यामुळे. आणि हे जे 4 अक्षर आहेत हम, शम, सम, शम आणि ओम मध्ये, हे सगळे पवित्र शब्द आहेत, हे मंत्र आहेत. आणि स्वस्तिक पट्टी आपण इथे बसवलेली आहे. अष्टमध्ये लावा एक बोट प्रत्येकाला. तुम्ही हात येतो बघा थोडी 2 मिनिटं कष्ट. अशा प्रकारे आपण ती पट्टी बसून घेतलेली आहे. त्याला आपण अष्टगंध, हळदीकुंकू, पंचोपचार त्याची पूजा करून घेतोय. हे बघा त्याच्यावरती आपण अक्षता ह्या टाकतोय. त्याच्या पूर्ण लाईनामध्ये टाकतोय. आणि हे हळदीचं कुंकून, फाळकुंडाची हळद ही आपण हळदीकुंकू घालून त्याची पण एक कुंकवाची पट्टी मारलेली त्याच्यावरती. हे बघा एकदम जवळ. हे जे 5 आपण पंचरत्न आहेत, पंचरत्न आपण त्याच्यावरती बसवतोय स्वस्तिक पट्टीवरती. पंचरत्न हे फार महत्वाचे असतात. अक्षर तांब्याची तार ही असते. तांब्याची तार आपण त्याच्यामध्ये उंबऱ्याच्या खाली टाकत असतो. आपण पहिल्यांदा पॅक करून घेतो उंबऱ्यामध्ये. तांब्याची तारी ऊर्जा वाहक असते सगळ्यात सुंदर. नंतर आपण ही चांदीची तारी त्यात पॅक करून घेतोय. आपण असं उंबऱ्याच्या खाली स्वस्तिक पट्टी, तांब्याची तार, चांदीची तार, सप्तमातृका या सगळं टाकून घेतलेले आहेत. नंतर आपण हा उंबरा पॅक करून घेतोय. आपण इथं उंबरा हा बसवलेला आहे. हा देवदारचा उंबरा बसवलाय. शास्त्राने देवदार आणि औदुंबर हे 2 सांगितलेले आहेत. शक्यतो औदुंबराचा किंवा मग देवदाराचा या 2 ह्याचाच शास्त्र म्हणजे ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. वास्तुशास्त्राचे 18 प्रवर्तक आहेत. त्या 18 प्रवर्तकांपैकी ज्या आपल्या वास्तुशास्त्राचे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये औदुंबराचा उंबरा सांगितलेला आहे. जर औदुंबर उंबराचा जर तुम्हाला उपलब्ध नाही झालं तर तुम्ही देवदारचा उंबरा बसू शकता. शास्त्रामध्ये फक्त 2च उंबरे सांगितलेले आहेत. अशा प्रकारे आपण ही उंबऱ्याची इथं स्थापना केली आहे. अक्षरभाग पूर्ण 2 सेकंद मध्ये पांढरा. अशा प्रकारे उंबऱ्याची स्थापना केलेली आहे. उंबऱ्यामध्ये एवढ्या वस्तू टाकलेल्या आहेत, लक्षात ठेवा. तर आपण औदुंबराचा उंबरा लावला तसं हे दुर्गाद्वार यंत्र आहे. हे दुर्गाद्वार यंत्र घराच्या वरती लावावं. दुर्गाद्वार यंत्र लावल्याने घरामध्ये जर वास्तुदोष असेल, जर दरवाजा तुमचा योग्य दिशेनुसार नसेल, घरामध्ये वास्तुदोष असेल तर दुर्गाद्वार यंत्र हे वास्तू आपल्या दरवाजावरती लावतात. हे आता प्राणप्रतिष्ठा करून घेतलेलं आहे. आता याचा फक्त मंत्र घेऊन आम्ही
ह्याचं सिद्ध करतोय आणि हा दरवाजाच्या बाहेर लावायचा. हा लावल्याने घरामधली वास्तुदोष कमी होतो आणि घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी राहत नाही. समग्रपयामी श्री दुर्गाद्वारे श्री दुर्गा यंत्रस्य देवताभ्यो नमः. दीपम दर्शयामी. फेविक्विक सारखं ना ते. आता ते स्क्रू ड्रायव्हरचं निघाल का? देव फेकून तो स्क्रू ड्रायव्हर